नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं गावरान पद्धतीचं आणि झणझणीत असं सुक्क मटण. चला तर वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं. मटणामध्ये कधी कधी असे केस सुद्धा असतात, तर ते व्यवस्थित असे बघून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचं. आता व्यवस्थित आपण साफ करून घेतलंय मटण. आता एका प्लेटमध्ये आपण मटण काढून घेतलंय. आता याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं असं व्यवस्थित आपण मटणाला लावून घेणार आहोत. हळद आणि मीठ जे आहे ते मटणाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आता हे जे मॅरिनेशन आहे ते एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया झाकून. आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊया. कारण की मटण बनवताना आपण पहिल्यांदा ह्याला शिजवून घेणार आहोत, चांगलं वाफवून घेणार आहोत. मटण असं व्यवस्थित असं शिजलं ना, की छान असं ह्याला आपल्याला त्याचं जे टेक्स्चर जे आहे ते खूप छान असं येतं आणि मस्त असं लागतं ते. आता फोडणीसाठी इथे आता मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा छान असा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे. आता सध्या तरी आपल्याला फोडणीसाठी दुसरे काही जास्त मसाले लागणार नाहीयेत. फक्त आपण फोडणीसाठी आपण कांदा वापरणार आहोत. बघा, कांदा आता आपला व्यवस्थित चिरून झालाय. आता एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं, की मग हा कटिंग केलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आता सध्याला तरी आपल्याला जास्त तेल वापरायचं नाहीये, कारण की मटणाची जी चरबी असते, त्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात तेल असतं. तर त्याच्यानंतर ते शिजताना भरपूर त्याला तेल सुटतं. त्याच्यामुळे आता वाफवताना आपण याला भरपूर असं तेल नाही वापरणार आहोत. आता कांदा जो आहे, ते इथे जास्त असा आपल्याला परतून घ्यायचा नाही. थोडासा ट्रान्सपरंट झाला, की लगेच त्याच्यामध्ये हे आपण मॅरिनेशन केलेलं जे मटण आहे, ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं परतून घेऊ. आता हे 2 मिनिटं आहे ना, छान फास्ट गॅसवरतीच मटण आपलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला गॅस स्लो करायचा. त्याच्यावर अशी खोलगट असं थाळी ठेवायची किंवा अशी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती असं पाणी टाकायचं आणि ह्या पाण्याच्या वाफेवरतीच ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हीच पद्धत जी आहे ती 2 ते 3 वेळा तुम्ही रिपीट करायची. आता हे बघा, इथे मी मसाले घेतलेले, आपलं सुक्कं मटण बनवण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते घेतलेले आहेत. ते मी पुढे तुम्हाला सांगतेच की याच्यामध्ये काय काय आहे ते. आता आपण बघूया आपलं मटण जे आहे ते शिजलंय का. मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं कधीही. अगदी कच्चंही राहिलं नाही पाहिजे किंवा खूप जास्त ओव्हर कुक पण झालं नाही पाहिजे. मटण आपलं छान असं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता प्लेटमध्ये आपण हे मटणाचे पीस जे आहेत ते काढून घेऊ. बघा, अशा प्रकारे मी सगळे जे मटणाचे पीस आहेत ते सगळे काढून घेतलेले आहेत. आणि त्याचा जो रस्सा आहे तो तसाच ठेवायचा. त्याचं तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता किंवा त्याचा एक रस्सा पण बनवू शकता. आता इथे मी मसाले दाखवलेले आहेत, ते मी पुढे सांगते की याच्यामध्ये काय काय आहे ते. आता ही सगळी आपली तयारी झालेली आहे. आता कढई ठेवायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. आता मटण तुम्हाला जर चमचमीत करायचं असेल, तर थोडंसं तेल जास्त तुम्ही वापरू शकता. आता इथे मी लाल वाटण टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपला कांदा आणि टोमॅटो यांचं वाटण आहे. हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी. आता हे व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा ह्याच्यात छान असा परतून घ्यायचा. आता या वाटणामध्ये मी हे हिरवं वाटण टाकलेलं आहे. या हिरव्या वाटणामध्ये आहे कोथिंबीर, पुदिना आणि एक मिरची याचं हे वाटण आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित असं आपण छान असं परतून घेऊया. हे बघा, ह्याला छान असं आता उकळी फुटायला लागलेली आहे. मस्त असं छान वाफवलं गेलेलं आहे हे. आता इथे आपण खोबरं आणि लसूण वाटून टाकलेला आहे याच्यामध्ये. हा खोबरं आणि लसणाचं वाटण आहे. आता हे टाकल्यानंतर सुद्धा आता याच्यानंतर आपला हा मसाला जो आहे तो छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सगळे मसाले जे आहेत ते छान भाजले गेले पाहिजेत. इथे आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. 2 चमचे आपला घाटी मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा कमी तुम्ही मटण मसाला टाकू शकता. आता हे सगळं टाकून झालं, की आपला जो हा मसाला आहे, ही जी ग्रेव्ही जी आहे, ती व्यवस्थित अशी छान फ्राय करून घ्यायची. अगदी छान तेल सुटेपर्यंत ह्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं, मस्त भाजून घ्यायचं. हे बघा, आता जवळून बघूया आपण, मस्त आपला हा तेल सुटलेलं आहे छान. आता या स्टेजला आपण जे आपण मटण शिजवलं होतं, त्याचं जे पाणी राहिलेलं आहे, अळणी राहिलेलं आहे, ते थोडंसं इथे टाकून घ्यायचंय. कारण की त्याच्यामध्ये मटणाचा छान अर्क उतरलेला असतो. त्याच्यामुळे मस्त अशी टेस्ट येते त्याला.
आणि आता इथे आपण आपलं जे शिजवलेलं मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता छान व्यवस्थित परतून घेऊ. हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपल्या मटणाला असे लागले पाहिजेत. आता हे सगळं आता स्लो गॅसवरती करायचं आहे, कारण की मसाला जो आहे तो आपला छान भाजून झालेला आहे. आता याला आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवू. मस्त अशी ह्याला वाफ लागेल आणि मटणाच्या आतपर्यंत हे आपले सगळे मसाले जातील. हे बघा, छान असं आपलं मटण मस्त शिजलेलं आहे. आता मटणाला आपण शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे मीठ परत वरून टाकताना थोडंसं चेक करूनच टाकायचं. मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून एक अर्धा चमचा मी मीठ वरून टाकलं. थोडंसं परतून घेतलं आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. आता हे बघा, मस्त असं आपलं झणझणीत असं सुक्क मटण तयार झालेलं आहे. आता छान असं प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा, किती मस्त असं झणझणीत असं दिसतंय आपलं मटण सुक्क. मस्त याला तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा भातासोबत सुद्धा अगदी तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर. मस्त असं आपलं सुक्क मटण तयार झालेलं आहे. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.